हाताना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हाताना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर. ही जान आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, घुमशान आम्ही. लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा. बाकीचे सारे बाजूला भारे. आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला भारे. आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. पुन्हा पुन्हा नवा खेळ, पुन्हा पुन्हा नवा डाव का. नवी हार नवी जीत, जुनी नाती नवी रीत का. जान आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही. चमचमतो इथल्या आकाशावर आमचाच तारा. बाकीचे सारे बाजूला भारे. आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे राजा. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. वटा मंदी हासू जरी कना वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गाड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. त्याची मुखी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेला. आधाराचा बड जणू वाकल आभाळ. याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ. जिनरानो माळ. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गाड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या, उमगाया बापर. उमगाया बापर.
से है नाम तेरा, पिता पहचान तेरी, जिए जिस सहारे पे तू, पिता से वो सांस मिली है पिता रब तेरा। ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। ओ ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। सब है, रब है, तू ही सब है। पिता का मोल है क्या, पास रह के जाना नहीं, प्यार पिता से करें ये कह न पाए कभी, है पिता सब तेरा। ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। ओ ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ, जैसे सावन में जो
स्पर्शाने दूर होई अंधार. जैसा मुळांचा वृक्षा कसे आधार. शिल्पास आकारी जैसा शिल्पकार. मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. मना उद्धरी संस्कार. मना भूषवी संस्कार. मना तेजवी संस्कार. मना आकारी संस्कार. मना आधार संस्कार. मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. मना नीती दे संस्कार. मना शांती दे संस्कार. मना बुद्धी दे संस्कार. मना सिद्धी दे संस्कार. मना शक्ती दे संस्कार. मना घडवी संस्कार, मना घडवी मनाचे ऐश्वर्य संस्कार. मनाचे सौंदर्य संस्कार. मना आदर्श संस्कार. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to, happy birthday to. दोन शब्द मी मामाविषयी बोलणार आहे. मामाच्या परिचयाचा जवळजवळ 40 वर्षापासूनचा आहे. मामाचा जन्म 15 जून 1949 ला विरार डोंगरपाडा येथे झाला. शिक्षण मामांचं मला ते जिल्हा परिषदमध्ये झालं. कारण त्यावेळी जिल्हा परिषदच्या शाळा होत्या. आणि जिल्हा परिषद शाळेतून नंतर मला त्यांना असं गौरव शाळेत पण ते गेले. मामा नक्की किती शिकले हे गुलदस्तेच आहे. परंतु एक खरं आहे की त्यावेळी आपल्या समाजात नाही, ग्रामीण समाजात त्याची एक पद्धत होती. म्हणजे घरी आम्हाला वडीलधारी म्हणजे शिकून त्या मामल्याला बैलगाडी आहे, 2 नांदेड आहेत, 4 म्हशी आहेत, 10 गाडी आहेत. काय करायचं शिक्षणाचं? आणि त्यामुळे शिक्षणाकडे कोण वळत नव्हतं. आज परिस्थिती बदललेली आहे. मामा शिकले नाही, पण मामाने एक मोठं आश्चर्य केलं. मामाची मुलं शिकली, मामाची नातवंड शिकली, मामाची नातवंड विदेशात शिकतात. म्हणजे या माणसाला शिक्षणाची आवड होती, परिस्थितीमुळे कदाचित त्याला ते घेता आलं नसेल. मामा वयात आल्यानंतर मला वाटतं 20व्या वर्षी मामाने लग्न केलं. कारण लवकर लग्न झालं, आमचं उशिरा झालं. मामाने लवकर लग्न केलं, लवकर मुलं झाली, लवकर नातवंड झाली. मामाने PhD मध्ये नोकरीही केली. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला. व्यवसाय चालू करत असताना मामाची जी आक्रमकता होती ना ती खूप वाखाणण्यासारखी आहे. मामा व्यवसाय जेव्हा आले तेव्हा मामाने जे काय आम्हाला मिळालं नाही, आम्हाला करता आलं नाही, ते काय किमया करून दाखवली. एवढी किमया मामाकडे. आणि दुसरं झालं कसं मामा माहितीये का? आप्पा जेव्हा राजकारणात आले 90च्या दशकात
आणि त्यावेळी आपण कार्यकर्ते झालो आणि नशिबाने आपलं पण एक वलय तयार झालं. म्हणजे आता तुम्ही अमृत महोत्सव साजरा करतात, अशा बऱ्याच लोकांचे अमृत महोत्सव साजरा करण्याची संधी पण आप्पामुळे आपल्याला मिळाली, हे पण विसरून चालणार नाही. मामा तसे सोशल वर्कर आहे, माजी नगरसेवक पण होते. मला वाटतं महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पण होते, राधाकृष्ण मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष होते, महागणपती मित्रमंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत, डोंगरमाता शिक्षण समितीचे उपाध्यक्ष आहेत, सोनूभाऊ भवानी काय मंदिर ट्रस्टचे आहेत, जय भवानी रेती उत्पादक संघात सुद्धा ते काम करत होते. ते मामा ज्यावेळी मी रेती व्यवसायाबरोबर काम करत होतो, मामाकडे एक अशी आक्रमकता होती की मामा बोलले की बाकी कोणी तोंड उघडायचं नाही. त्यामुळे आम्हाला पण थोडा जोश यायचा, आम्हाला पण काहीतरी निर्णय घ्यायला वाटायचं आणि चांगले निर्णय घ्यायचो. आणि त्यावेळी आम्ही वसई तालुक्यातले पालघर भिवंडी ठाण्यामध्ये आपल्या वसई तालुक्यात रेती उत्पादकांचं नाव बऱ्यापैकी आणलं होतं. मधल्या कालावधीत ह्या सगळ्या गोष्टी पडद्याआड गेल्या, परंतु मामा तुमचं कर्तव्य तसंच राहिलं. त्यानंतर आम्ही आगरी समाज विकास परिषदेच्या माध्यमातून समाजाचे काम करत असताना मामा आमच्याकडे सल्लागार मंडळावर होते. मामाकडे एक खासियत होती, पैसा गोळा करायचा असेल तर मामाचा आवाज आणि हात मोठा असायचा. मामा लगेच पैसे काढणार ते म्हणाला मी एवढे देतो, तुम्ही किती देतात बोलतात बोला, म्हणजे लगेच निधीचा पण भोग आमच्याकडे आहे. ह्या सगळ्या किमया माणसाकडे येतात. त्याला गरज नाही की माणसाने शिकलं पाहिजे, शिक्षणातून माणूस मोठा होतो असं नाहीये, त्याच्या कार्यातून तो मोठा होतो. त्याचं एक चांगलं उदाहरण मामाने आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. मामाने खूप मोठा मित्र परिवार गोळा केलेला आहे, त्याचबरोबर कुटुंबाचे प्रेम तेवढंच त्यांनी आत्मसात केलेलं आहे. मामा तुम्हाला मी आपल्या समाजाच्या वतीने समजता आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीने 100 वर्ष जगावं म्हणून आई जिवदानीकडे प्रार्थना करतो आणि पुढचं तुम्हाला निरोगी निरामय दीर्घायुष्य व्हावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. माझ्या महोत्सव वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवर मित्रपरिवार आणि चित्रचित्रक येऊन मला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सर्वांना मनापासून आभारी आहे. असे प्रेम देवाला माझी अशीच विनंती आहे का देवा जसं 75 कॉम्प्लीट केले तसेच 80, 100 आजीचं वेळेला आमच्या सोबत राहा आणि आमच्या सोबत नेहमीचे चांगले आशीर्वाद आम्हाला द्या. बस. थँक्यू.
अंबर पे मेरे एक ही तारा, वो एक तारा हो तुम। ना कोई खुदा मेरा तेरे सिवा, मेरा जग सारा हो तुम। मैंने तुम्हें जहाँ रखा कोई नहीं है वहाँ। पापा मेरी जान हरदम रखना, अब हाथ ये सर पर तुम। पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम ही पे तो ठहरते हैं ये रास्ते में।